त्यांचा अभंग प्रसिद्ध आहे, सर्वांच्या पाठातला आहे. आपण रोज जो हरिपाठ करतो त्या हरिपाठाच्या शेवटी जी तुकोबारायांची गुरुपरंपरा आपण म्हणतो त्या परंपरेमध्ये नित्य म्हणला जाणारा हा अभंग सर्वांच्या परिचयाचा, सर्वांना मुखोद्गत आहे. हा अभंग मुखोद्गत असण्यापेक्षा कानपाठ जास्त आहे. हा अभंग गाथ्यात बघून कोणी पाठ केला नसेल, कानावर पडून पडून पाठ झाला, पण अभंग महत्त्वाचा आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायातला एक अत्यंत महत्त्वाचा असा सिद्धांत सांगितला की संत आणि परमात्मा हे स्वरूपानं एकच असतात, पण वेगवेगळे अवतार धारण करतात. संत आणि परमात्म्याचं ऐक्य तुकोबारायांनी या अभंगामध्ये आपल्या समोर ठेवलं आहे. अभंगाचा माझ्या मर्यादित वेळेमध्ये आणि मर्यादित बुद्धीनं जेवढा विचार करणं शक्य आहे तेवढा विचार करण्याचा मी प्रयत्न करतो. एक महत्त्वाचा सिद्धांत, परमात्मा हाच संतांच्या रूपानं प्रकट होत असतो. संत आणि परमात्मा दोन वेगळे नाहीत. संत कुणीतरी वेगळे कुठेतरी अवताराला येतात ज्यांचा परमात्म्याशी काही संबंध नाही, आणि परमात्मा असा दुसरा कोणीतरी जो कुठेतरी अवताराला येतो आणि कार्य करतो ज्यांचा संताशी संबंध नाही, असं वारकरी संप्रदाय मानत नाही. संत आणि परमात्मा एकच मानले जातात. ज्ञानोबाराय म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, प्रत्यक्ष परमात्माच त्यांच्या रूपानं प्रकट झाला. तुकोबाराय म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, प्रत्यक्ष परमात्माच तुकोबारायांच्या रूपानं प्रकट झाला. आपण रोज ज्ञानोबारायांच्या आरतीमध्ये म्हणतो की ज्ञानोबाराय म्हणजे कोण, दुसरं तिसरं कोणी नाही आहे. प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले अवतार, पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आपण दोन्ही कडव्यामध्ये हे म्हणतो. परमात्मा म्हणजे अरे ज्ञानोबाराय म्हणजे अवतार पांडुरंग आहे, दुसरं कोणी नाही, प्रत्यक्ष परमात्मा ज्ञानोबारायांच्या रूपानं प्रकट झाला. तुकोबाराय म्हणजे दुसरं कोण आहे, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. तुकोबाराय आणि परमात्मा दुसरे दोन नाही आहेत, एकच परमात्माच तुकोबारायांच्या रूपानं प्रकट झाला. तुकिता तुलनेसे ब्रह्म तुकासी आहे, मनोने रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा, आरती तुकारामा, तिसरं कोणी नाही. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. तुकोबाराय म्हणजे कोण, सच्चित आनंद मूर्ती असे तुकोबाराय परमात्म्यापासून वेगळे नाहीत महाराज. परमात्मा आणि संत हे एकच आहेत असं सांगणारे अनेक प्रमाण आपल्याला देता येते. वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत या दोघांचं ऐक्य सांगणारी अशी अनेक प्रमाण आपल्याला देता येतील. सगळेच प्रमाण विस्ताराने सांगावीत अशी नाही, परंतु थोडासा त्याचा परामर्श घेत मी पुढे जातो. उपनिषदाने त्या संबंधामध्ये चिंतन केलं. ब्रह्मसूत्रामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये एक सूत्र व्यास महर्षींनी वापरलं, अविभागेन दृष्टत्वात. संत आणि परमात्म्याच्या बाबतीत बोलताना ब्रह्मसूत्र सांगतं अविभागेन दृष्टत्वात, म्हणजे दृष्टत्वात विभागेन पण वस्तुतः अविभागे. म्हणजे दिसायला तो दोन वेगळे दिसतात पण असायला मात्र एकच असतात, असं संत आणि परमात्म्याचं चिंतन ब्रह्मसूत्रांनी केलं. ज्ञानोबारायांनी जवळजवळ याचा अनुवाद करताना ज्ञानेश्वरीमध्ये भगवंताच्या मुखातून बोलताना ज्ञानोबाराय बोलतात, तयामा परस्परे बाहेर नामाचीच अंतरे, आतून आतुवट वस्तू विचारे, मी तेची ते. मी आणि ते यांच्यामध्ये कोणताही भेद नाही अर्जुना. तया आम्हा परस्परे बाहेर नामाचीच अंतरे. त्यांचं नाव आणि माझं नाव वेगळं असेल, एकाचं नाव रामचंद्र असेल, दुसऱ्याचं नाव तुकाराम असेल, पण रामचंद्र आणि तुकाराम ही नावं जरी दोन असली तरी तया आम्हा परस्परे बाहेर नामाचीच अंतरे, आतुनी
आतून जर बघायचं झालं तर आतून आतुवट वस्तू विचारे मी तेची ते. मी आणि तुकाराम महाराज यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा भेद नाही, हे भगवान बोलून दाखवतात. आपण गीतेकडे चला. गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला 18व्या अध्यायामध्ये चिंतन सांगत असताना 7व्या अध्यायाचा संदर्भ देऊन संत आणि आपण कसे एकरूप आहोत याचं चिंतन सांगितलंय. 18व्या अध्यायामध्ये भगवान बोलतात, ज्ञानेश्वरी वाचा आपण. भगवान बोलतात की अर्जुना, ते संत आणि मी यांच्यामध्ये कोणतं अंतर आहे बाबा? काय फरक आहे दोघांमध्ये? विचार करायला गेलं तर काही नाही. भगवान बोलतात, या ज्ञान भक्ती सहज, तो भक्त एकवटला मज, मी तोची हे केवळ तुझं श्रुतही आहे. मी आणि संत एकच. कुठं सांगितलं? उभवनिया भुजा ज्ञानी आत्मा माझा, बोलिलो कपिध्वजा. सप्तमाध्यायी 7व्या अध्यायामध्ये अर्जुना मी तुला सांगितलं. 7व्या अध्यायात कुठं सांगितलं? चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनो अर्जुन, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ, तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते, प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम, अहम सच मम प्रियः उदारा सर्व एवैते, ज्ञानीत्वात्मैव मे मतम. ज्ञानी आणि मी यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा भेद नाही, हे गीता बोलते. उपनिषद पहा, गीता पहा, संतांचं वाङ्मय पहा. पुराणामध्ये तर अनेक ठिकाणी, भागवतामध्ये त्या अंबरीशाच्या चरित्रामध्ये, दुर्वास आणि अंबरीशाच्या चरित्रामध्ये भगवंतांनी सांगितलं, बाबा मी आणि अंबरीश या दोघांमध्ये भेद करू नका. मी म्हणजेच अंबरीश राजा, अंबरीश राजा म्हणजेच मी, असं भक्ताचं आणि आपलं नातं हेही सांगितलं गेलं. संत वाङ्मयामध्ये आपण आलो तर ज्ञानोबारायांचं प्रमाण देऊन आलो. नाथ महाराज म्हणतात संत ते देव, संत ते देव. तुकोबारायांकडे आलो तर तुकोबाराय त्याच्याही पेक्षा जास्त स्पष्ट सांगतात, देव ते संत, 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 देव ते संत. निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, तसे भावे, तसे भावे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा, मी तो सांगत असे भावे, असो ठावे सकळा. तुकोबाराय बोलतात, थोडा विचार या प्रमाणाचा करून पुढे जातो. तुकोबाराय म्हणतात हे सकळा ठावे असो, असो ठावे सकळा. थोडस स्पष्ट बोलतो, जर सकळा ठावे असो तर तुम्ही का सांगत असो? जे सगळ्यांना माहिती आहे ते सांगण्याकरता तुकोबारायांचा अवतार आहे का हो? संत महात्मे आपल्याला जे सांगतात ते माहिती असलेलं सांगतात का माहिती नसलेलं सांगतात? जे सगळ्यांना माहिती आहे ते सांगण्याकरता तुकोबारायांचा अवतार नाही, ते सांगण्याकरता ज्ञानोबारायांचा अवतार नाही. प्रकट गुह्य बोले, का ज्ञानोबारायांच्या आरतीमध्ये काय म्हणतो आपण? गुह्य सांगण्याकरता. कीर्तन सांगायचं, जे सगळ्यांना माहिती आहे तेच सांगायचं. मी आता कीर्तन करतो, कीर्तनामध्ये एक अत्यंत महत्वाचा असा सिद्धांत मी तुम्हाला सांगतो. जीवाचं कान करून ऐका, सगळे प्राण कानामध्ये आणून ऐका. मी तुम्हाला एक अत्यंत महत्वाचा विषय सांगतो. आज महत्वाचं कीर्तन आहे, महत्वाचा विषय सांगतो. आज गुरुवार आहे. जमलं का? चाललं का कीर्तन? कीर्तनात हे असतं का?
अरे जे सगळ्यांना माहिती आहे ते सांगण्याकरता कीर्तन नाही आहे, जे सगळ्यांना ज्ञात आहे ते सांगण्याकरता ज्ञानेश्वरी गाथा नाही आहे. मग तुकोबारांना जर हे माहिती आहे, जर सकळा ठावे असो तर तुम्ही का सांगत असो? सगळ्यांना जर माहिती आहे, काय माहिती आहे? देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा. सगळ्यांना ठाऊक आहे हे तुकोबाराय बोलतात, पण त्याचा अर्थ थोडासा वेगळा. म्हणून मी म्हणालो तुकोबाराय 2 पावलं पुढचं बोलतात. म्हणून त्याचं उत्तर असं आहे, हे सकळा ठावे असो म्हणजे जगतातल्या सगळ्यांना ठावे असो असा अर्थ नाही त्याचा. हे सकळा ठावे असो म्हणजे वेदाला ठावे असो, गीतेला ठावे असो, पुराणाला ठावे असो, या सगळ्यांना हे ठावे असो, पण मी मात्र अनुभवे सांगत असो. विठ्ठला विठ्ठला परमात्मा आणि संत हे एकच आहेत. हे वेदाला नुसतं ऐकून माहिती आहे, स्मृतीला हे फक्त ऐकून माहिती आहे, पुराणाला हे फक्त ऐकून माहिती आहे. पण तुकोबाराय म्हणतात मी तो सांगत असे भावे, मी अनुभवानं सांगतोय बाबा, कारण मीच परमात्म्याच्या रूपानं प्रकट झालेलो आहे, मीच परमात्मा पण संतांच्या रूपानं प्रकट झालेलो आहे. म्हणून मी तो सांगत असे भावे. संत आणि परमात्मा एकच असतात हा सिद्धांत तुकोबारायांनी या अभंगामध्ये सांगितला. मला जास्त लांबवायचं नाही, मला असा प्रश्न उपस्थित करायचा आहे की संत आणि परमात्मा जर एकच असतील तर 2 रूपानं वेगळे का प्रकट झाले? काहीतरी कारण असेल की नाही? एकच वस्तू 2 रूपाने जेव्हा प्रकट होते तेव्हा त्याला काहीतरी कारण आहे, काहीतरी कारण आहे. 2 होण्याचं काही कारण नाही. नाहीतर परमात्म्याला काय कमी पडलं म्हणून त्यांनी संतांच्या रूपानं प्रकट व्हावं, आणि संतांचं असं काय अडलं म्हणून त्यांनी अवतार धारण करावं? काही कारण नाही. जर परमात्मा आणि संत एकच आहेत तर 2 वेगवेगळ्या रूपानं का प्रकट झाले असा प्रश्न जर उपस्थित होईल तर तुकोबारायांनी जे उत्तर दिलंय त्या उत्तराकडे येण्याकरता मला थोडासा विस्तार करावा लागणार. मी अभंगाकडे येतो. अभंगात प्रवेश करण्याकरता मला हा विचार महत्वाचा आहे, त्याच्याकरता बोलतो. एकच परमात्मा, जर संत आणि परमात्मा दोघेही एकच आहेत तर 2 वेगळ्या रूपानं का प्रकट झाले? एक 2-3 कारणाचा विचार करतो. पहिलं कारण त्याच्यामध्ये असं आहे की परमात्मा आणि संत जरी एक असले तरी 2 रूपानं प्रकट झाले, कारण दोघांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणून ऐका मी काय बोलतो. परमात्मा आणि संत एकच असले तरी दोघांची काम करण्याची पद्धत, शैली म्हणतात त्याला. शैली म्हणजे कळतं का? शैली का मराठीत सांगू? स्टाईल. हे मराठी कळतं नाही का? स्टाईल. त्या दोघांची कामाची पद्धत वेगळी आहे महाराज. काय वेगळं? मी आपल्याला एक वाक्य सांगतो, बारकाईनं ऐका. घरी जाऊन याचा विचार करा, मला विस्तार करायला वेळ नाही आता, पण बारकाईनं ऐका. परमात्मा जे कार्य करतो तसं कार्य संत करत नाही. बारकाईनं ऐका बरं, एक एक शब्द ऐका. परमात्मा जसं काम करतो तसं काम संत करत नाहीत, आणि संत जसं काम करतात तसं काम परमात्म्याला करता येत नाही. विठ्ठला विठ्ठला थोडा खुलासा करतो. परमात्मा जसं कार्य करतो तसं संत करत नाहीत, आणि संत जसं कार्य करतात तसं परमात्मा करत नाही. परमात्म्याला तसं करताच येत नाही. ज्ञानोबारायांसारखं वागून दाखवावं देवाने, मी त्याला देवच म्हणणार. तुकोबारायांसारखं वागून दाखवावं देवाने, मग तो देव राहणारच नाही, तो तुकोबाराय होणार नाही का? असं चालत नाही महाराज. परमात्म्याचं काम करण्याची पद्धत वेगळी आणि संतांची काम करण्याची पद्धत वेगळी. परमात्म्याची काम करण्याची पद्धत काय? सरळ आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. पुढे बोलतो त्याच्याबद्दल. पण परमात्म्याची काम करण्याची पद्धत काय? भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. भक्ताचं रक्षण आणि दुर्जनाचा नाश. दुर्जन दिसला की त्याचा जीव घेणं हे परमात्म्याचं काम आहे. परमात्मा त्याला जिवंत ठेवत नाही. किती आले आणि किती गेले. रावण आला खलास झाला, हिरण्यकश्यपू खलास, हिरण्याक्ष खलास, कंस आला खलास, हे किती, एक नाही. जरासंध आला खलास झाला, एक नाही महाराज, एक नाही. वाली त्याच्या समोर आला खलास झाला, एक नाही. अनेक 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 राक्षसांना भगवंताने मारलं.
राक्षस दिसला दुर्जनाचा नाश करणं ही परमात्म्याची पद्धत आहे. पण तोच दुर्जन जेव्हा संतांच्या समोर येतो तेव्हा संत त्याला मारत नाहीत. मग त्याच दुर्जनाबद्दल बोलताना तोच परमात्मा ज्ञानोबारांच्या रूपानं अवतार आला की तोच परमात्मा म्हणतो, जे खळांची व्यंकटी सांडो. तो मारण्याची भाषा करत नाही महाराज. मी आपल्याला साधं उदाहरण सांगतो. घरामध्ये जर साप निघाला तर घरातले लोक घाबरतात. कोणी त्याला मारण्याचा प्रयत्न करतं, कुणी काठी आणतं, कुणी म्हणतं नाही नाही त्याला तसं हे करू नका, वर रॉकेट टाका आणि पेटवून द्या, कुणी म्हणतं काठीनं मारा, कुणी म्हणतं काही करा. आपण त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. पण तोच एखादा गारुडी आला, तोच साप पकडतो, घरी घेऊन जातो, त्याचा विषारी दात काढून टाकतो आणि त्याच्यावर पैसे मिळवतो. आहे ना. सापाला मारणारा एक वर्ग आहे आणि सापाचा वाईटपणा विषारीपणा काढून टाकून आपलं साधन बनवणारा दुसरा वर्ग आहे. संत आणि परमात्म्यामध्ये हे अंतर आहे महाराज. साप दिसला की परमात्मा मारतो आणि संत महात्मे त्याचा विषारी दात काढून त्याची उपयुक्तता सिद्ध करतात. आपण काय करतो, सापाला मारतो म्हणजे आपण देवाच्या जागी. तुम्ही चिंताच करू नका, मी तुम्हाला नावच ठेवत नाही. आपण सगळ्या देवाच्या जागी. साप दिसला की मारायचं, विनाशायच दुष्कृताम. पण संत महात्मे मारत नाहीत महाराज, त्याचा विषारी दात काढून टाकतात आणि तोच आपल्या मनोरंजनाचं साधन बनवतात. संतांची काम करण्याची पद्धत आणि परमात्म्याची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणून दोन वेगळ्या रूपाने त्यांना अवताराला यावं लागतं. विठ्ठला विठ्ठला दुसरं एक त्याच्यातलं कारण सांगतो. जसं काम करण्याची पद्धत वेगळी आहे ना, तसं या दोघांच्या अवताराचं चिंतन आपण करून बघा. अजून एक अर्थ त्याच्यातला सांगतो. भगवंताचा अवतार भगवान धारण करतात, त्याच्या मागचं प्रयोजन भगवंतांनी सांगितलं. आत्ता आपण बोलून आलो, मी त्याच्याविषयी फार बोलत नाही, पण थोडा त्याचा खुलासा करतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परमात्मा अवताराला येतो. गंमत काय आहे की आपल्याकडे संतांची जी परंपरा आहे ती परंपरा परमात्म्याच्या आधी कधीच अवताराला येत नाही. ज्ञानोबाराय पांडुरंगाच्या आधी का नंतर? नंतर. तुकोबाराय पांडुरंगाच्या आधी का नंतर? नंतर. रामरायाच्या नंतर का आधी? सगळे संत हे देवाच्या नंतर. का नंतर? त्याचं कारण आहे, देव अवताराला येऊन गेल्यानंतर देवाला जे करता आलं नाही ते करण्याकरता संतांना यावं लागतं. ऐका, मी कशा करता बोलतो ऐका. परमात्मा म्हणतात परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. मी भक्ताचं रक्षण करतो आणि दुर्जनांना मारतो. भक्ता राखे पायापासी दुर्जनाशी संहारी. आता मला आपल्याला असं विचारायचंय की भक्ताला राखतो आणि दुर्जनाला मारतो हे जर भगवंताचं म्हणणं असेल तर जगामध्ये फक्त सज्जन आणि दुर्जन दोनच वर्ग आहेत का? ऐका, जगामध्ये फक्त दोनच वर्ग आहेत का? सज्जन आणि दुर्जन. तिसराही वर्ग असेल की नाही? कोणाचा? बर जाऊ द्या, गोंधळात पडू नका. मी साधं बोलतो, आपल्याला साधं बोलतो. इथं आपण एवढे जण बसलो, आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करा. साधे प्रश्न आहेत, मी अवघड बोलत नाही, मला बोलता येतही नाही. आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करा. कीर्तनकारा सकट आहे का ताकद? कोणाची आहे का ताकद? नाही ना. आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करा. कोणी करत नाही आणि करूही नाही. करू नाही. कारण का? झाकली मूठ बरी असते, बरी असते. हात वर करू नये. त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. खरं असं आहे महाराज की जो खरा सज्जन असतो की नाही तो कधीच हात वर करून मी सज्जन आहे म्हणून सांगत नाही. आणि जो हात वर करून मी सज्जन आहे म्हणून सांगतो त्याच्या एवढा दुर्जन या जगात दुसरा नसतो. लक्षात ठेवा. कोण सांगतो? ज्ञानोबारांनी सांगितलं काय? तुकोबारांनी सांगितलं काय? मला संत म्हणा, मला साधू म्हणा, मी अमुक आहे, मी तमुक आहे, माझ्या पाया पडा, माझी वारी करा. सांगितलं काय? नाही ना महाराज. त्यांनी काही सांगितलं नाही. उलट त्यांना मोठेपण नको म्हणून त्यांनी बाजूला टाकून दिलं. महाराज, अलौकिक नोहावे लोकाप्रती ही ज्ञानोबारांची भाषा. नको आम्हाला मोठेपण. काय करायचं मोठेपण घेऊन? जाऊ द्या, त्याची प्रमाण देत नाही मी आपल्या.
सज्जन कोण हात वर करा, कोणी करत नाही. जाऊ द्या, कोणी असेल नसेल, कुणाला काय वाटायचंय न वाटायचंय मुद्दा नाही, सोडून द्या. मी दुसरा प्रश्न विचारतो. सज्जन कोण म्हणल्यावर कोणी हात वर करत नाही म्हटल्यानंतर दुसरा प्रश्न विचारतो. जाऊ द्या, आपल्यापैकी दुर्जन कोण हात वर करा. दुर्जन 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 कोण हात वर करा ना. कोण करतं? कोणी करत नाही. लोक म्हणतात दुर्जन असतो तर कीर्तनाला आलो असतो काय? आम्ही काय दुर्जन आहोत काय? आम्ही दुर्जन नाही. आम्हाला दुर्जन म्हणायचं कारण नाही. सज्जन म्हणल्यावर मी आपल्याला दुर्जन म्हणतोय असं समजू नका, पण मी आपल्याला सज्जनही म्हणत नाही, हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा. सज्जन कोण? कोणी हात वर करत नाही. दुर्जन कोण? कोणी हात वर करत नाही. मी काय करू त्याला? माझे प्रश्न साधे. दुर्जन कोण आहे? अरे दुर्जन असता तर तुम्ही कीर्तनाला आला असता काय? बोला. महाराज, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आमच्या. एकादशीचं व्रत कधी मोडलं नाही आम्ही. आळंदी, देहू, पंढरपूरची वारी कधी चुकवली नाही. आम्ही दुर्जन आहोत काय? आम्ही दुर्जन नाही आहोत. आम्ही वारीला जातो, आम्ही दुर्जन नाही आहोत. पण वारीला जाऊन आमची सज्जनता सिद्ध करायला ज्या वारीला आम्ही चाललेलो आहोत तिथं वय झालेलं नसताना अर्ध्या तिकिटात जातो, हे कोणत्या सज्जनतेचं लक्षण आहे? निदान वारकऱ्यांनी तरी, अहो खोटं कोणीच वागू नये महाराज, पण निदान वारकऱ्यांनी तरी हो. बरं, ते अर्धे पैसे वाचवून काय काय घरावर सोन्याची कौलं टाकायची काय? मला गाथा पाठ नाही महाराज, मला ज्ञानेश्वरी पाठ नाही. पण मला, आपण तुम्हाला पाठ असेल बऱ्याच जणांना, मला सांगा माझं चुकत. गाथ्यामध्ये असा अभंग आहे का की अर्ध्या तिकिटात आल्याशिवाय भगवान पांडुरंग कृपा करत नाही म्हणून? असं आहे का कुठं? ज्ञानोबारांनी म्हणलंय का असं? भगवंतानी म्हणलंय का? तुकोबारांनी? कशासाठी खोटं वागावं माणसानं? आमची सज्जनता जिथं आम्ही सिद्ध करायला जातो तिथं दुर्जनता जर बरोबर घेऊन चाललेलो असू तर आम्ही सज्जन का दुर्जन? सांगा ना. आम्ही सज्जन आहोत का दुर्जन आहोत? नाही सांगताय. तुमची अडचण कुठं झाली सांगू का मी? मगापर्यंत बरे बोलत होते, तुम्ही का उत्तर देत नाही? अडचण कुठं झाली सांगू का? ऐकाल का तुम्ही? अडचण कुठं झाली सांगू का? सज्जन म्हणून घ्यायचं धाडस नाही, दुर्जन म्हणून घ्यायची लाज वाटते, ह्याच्यामध्ये आपण अडकलो. बरोबर आहे का? बघा, सज्जन म्हणून घ्यायचं धाडस नाही. सज्जन म्हणून घेतलं तर आपल्याला माहिती टेबला खालून किती पाणी वाहत गेलंय. कसं काय सज्जन म्हणून घ्यायचं धाडस नाही, दुर्जन म्हणून घ्यायची लाज वाटते, याच्यामध्ये अडकलो. सज्जनही नाही, दुर्जनही नाही. मी काय आपल्याला सांगत होतो? भगवान म्हणतात मी अवताराला येतो सज्जना करता नाही तर दुर्जना करता. आपण सज्जन का दुर्जन? दोन्ही नाही. दोन्ही नाही म्हणजे आपला देवाला अजून पत्ताच नाही. कारण एकतर तो सज्जना करता येईल नाहीतर दुर्जना करता येईल. आपला पत्ता नाही अजून देवाला. आपल्या करता भगवान कधीच आले नाहीत. मग आपल्या करता जर भगवान आलेच नाहीत तर आपल्या उद्धाराची व्यवस्था काय? आपल्या कृतार्थतेची व्यवस्था काय? भगवान अवताराला आले, परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम कार्य केलं, परत आपल्या निजधामाला गेले आणि निजधामाला गेल्यावर देवाच्या डोक्यात प्रकाश पडला. देव विचार करायला लागले, अरे आपण खाली जाऊन काय केलं? सज्जनांचं रक्षण केलं आणि दुर्जनांना मारलं. आणि सज्जन आणि दुर्जन या दोघांच्या मधल्या वर्गाबद्दल आपण काय केलं? काही केलं नाही, काही केलं नाही. मग चला परत भगवान पुन्हा निघाले आणि मग लक्षात आलं पुन्हा भगवत अवतार धारण करू तर पुन्हा तेच गळ्यात पडेल, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. मग असा अवतार घेऊन चालणार नाही. मग देवाने विचार केला, जर मधल्या लोकांकरता काही कार्य करायचं असेल तर असा अवतार धारण केला पाहिजे की आपलं देवत्व तर न सुटलं पाहिजे आणि दिसायला तर आपण माणूस दिसलं पाहिजे. आपलं देवत्व न सुटलं पाहिजे आणि दिसायला माणूस दिसलं पाहिजे. असायला देव आणि दिसायला माणूस असा अवतार धारण केला तर मधल्या लोकांबद्दल कार्य करता येईल. म्हणून परमात्म्याने जो अवतार धारण केला तेच संत महात्मे. विठ्ठला विठ्ठला सज्जन आणि दुर्जन या दोघांचंच नाव घेणारा परमात्मा संतांच्या रूपात अवताराला आला की या दोघांचंही नाव घेत नाही. ना सज्जनाचं नाव तुकोबारांनी घेतलं ना दुर्जनाचं घेतलं. मग घेतलं कुणाचं? मधल्याच. अवतार अवतार
दोघांचं, सज्जन आणि दुर्जन. पण तोच परमात्मा तुकोबारायांच्या रूपानं अवताराला आला. सज्जनाचंही नाव नाही, दुर्जनाचंही नाव नाही. मग कुणा करता अवतार? अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे. कोण कोण? जन, जड, जीव. सज्जन आणि दुर्जनाच्या मध्ये वसलेले तीन वर्ग. जन, जड, जीव या तिघांच्या उद्धाराकरता अवताराला येतात ते संत. यांचा उद्धार देवाला करता येत नाही, संतांच्या रूपानं करावा लागतो. ऐका, म्हणून उद्धरावे जन, जड, जीव तिघांचा उद्धार संत करतात. एका वाक्यात जर बोलायचं झालं तर ज्ञानोबारायांनी हरिपाठ सांगितला, जनाचा उद्धार. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, जडाचा उद्धार. ज्ञानोबारायांनी रेड्यामुखी वेद बोलवला, जीवाचा उद्धार. विठ्ठला संतांच्या परमात्म्याच्या अवतारानंतर संतांचा अवतार होतो. म्हणून दोन वेगळ्या रूपानं यांना प्रकट व्हावं लागतं. संत आणि परमात्मा जरी एक असले तरी दोन वेगळ्या रूपानं प्रकट व्हावं लागतं. आणखीन एक महत्वाचा विषय या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येतो. अजून एक वेगळा विचार करा. परमात्मा अवताराला येतो, तिसरं कारण सांगतो जे तुकोबारायांनी आपल्याला या अभंगामध्ये सांगितलं. परमात्मा आणि संत महात्मे जर स्वरूपानं एकच आहेत तर दोन वेगळ्या रूपामध्ये का प्रकट झाले? तुकोबारांनी त्याच्याकरता एक शब्द वापरला. एक शब्द. काय शब्द? मला सगळाच विचार करायचा नाही, पण एक महत्वाचा शब्द तुकोबारांनी वापरला. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. एक शब्द तुकोबारांनी वापरला. तुकोबारांनी कारण सांगितलं, परमात्मा आणि संत जर एकच आहेत तर दोन वेगळ्या रूपामध्ये का प्रकट होतात? एक कारण आहे, प्रेमभाव आहे म्हणून. देवाच्याही अंतःकरणात प्रेमभाव आहे आणि संतांच्याही अंतःकरणामध्ये प्रेमभाव नाही असं नाही, पण दोघांचा प्रेमभाव वेगळा. महाराज अनुभवामृत काढा. दुसऱ्या प्रकरणाची पहिली ओवी ज्ञानोबाराय बोलून दाखवतात. आता उपायवन वसंतू जो आज्ञेचा आहे वतंतू अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. कारुण्याचं मूर्तिमंत रूप, परमात्म्याच्या अंतःकरणातल्या कारुण्याचं मूर्तिमंत रूप. थोडंसं स्पष्ट बोलू, खुलासा करून सांगतो. भगवंताच्या अंतःकरणातल्या कारुण्याला जर माणसाचा आकार दिला तर त्याला तुकाराम महाराज असं म्हणतात. ऐका, भगवंताच्या ठिकाणी असणाऱ्या ज्ञानस्वरूपतेला माणसाचा आकार दिला तर त्याला ज्ञानोबाराय म्हणतात. भगवंताच्या ठिकाणी असणाऱ्या सेवावृत्तीला मानवी आकार दिला तर त्याला जनाबाई महाराज म्हणतात. भगवंताच्या ठिकाणी असणाऱ्या शांतीला मानवी आकार दिला तर त्याला म्हणतात नाथ महाराज. भगवंताच्या ठिकाणी असणाऱ्या वैराग्याला जर माणसाचा आकार दिला तर त्याला म्हणतात गोरोबा काका. लक्षात घ्या, संत देवापेक्षा वेगळे नाहीत महाराज. मग का वेगवेगळे झाले? एक कारण प्रेमभाव. तुकोबारा एक कारण सांगतात, प्रेमभाव हे कारण आहे. अरे प्रेमभाव तर देवाच्याही मनात आहे आणि प्रेमभाव संतांच्या मनात आहे, मग वेगळं काय त्याच्यामध्ये? सांगतो, एका वाक्यात खुलासा करतो आणि पुढे चलतो. प्रेमभाव दोघांच्याही मनात आहे, पण दोघांच्याही प्रेमभावामध्ये अंतर आहे. खुलासा करून सांगतो, 1-2 मिनिट द्या मला फक्त. गंमत अशी आहे, स्पष्ट आधी व्याख्या करतो मग उदाहरण देतो. आपल्या एका अंतरंग भक्ताबद्दलचा प्रेमभाव दाटून आल्यावर जो येतो त्याला देव म्हणतात, आणि सगळ्या जगाबद्दलचा प्रेमभाव दाटून आल्यावर जे येतात त्यांना संत म्हणतात. विठ्ठला एकाबद्दलची तळमळ म्हणजे देव आणि जगाबद्दलची तळमळ म्हणजे संत. बस एवढाच फरक आहे. मला खुलासा करतो, उदाहरण देतो. भगवंताने अर्जुनाला काय सांगितलं? गीता सांगितली. कुणी सांगितली? उत्तर देत चला. माझं कीर्तन म्हणजे ऐकण्याचं नाही, संवाद आहे. कुणाला सांगितली? अर्जुनाला. कुणी सांगितली? भगवंताने. कुठं सांगितली? कुरुक्षेत्रावर सांगितली. भगवंताने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर गीता सांगितली. मला असं सांगा की सबंध कुरुक्षेत्रावर गीता ऐकणारं दुसरं कोणी नव्हतंच का? दुसरं कोणी नव्हतं? अरे 18 अक्षोहिणी सैन्य होतं. जर ही गीता मानवी जीवनाचा कृतार्थता साध्य करून देते जीवनाला, तर भगवंतानी सगळ्यांनाच म्हणावं, बसा रे गीता सांगतो, धन्यवाद ऐकून.
काय बिघडलं असतं? बरं, अधिकारी नव्हतं, भीष्माचार्यांसारखा भगवंताचा अंतरंग भक्त कुरुक्षेत्रावर उपस्थित होता, त्याला गीता सांगितली नाही? जाऊ द्या, भीष्माचार्य तर कौरव पक्षातले होते. अर्जुनाचा सख्खा मोठा भाऊ धर्मराज युधिष्ठिर कधी खोटं बोलला नाही, सत्य प्रतिज्ञ. त्या धर्मराज युधिष्ठिराला गीता सांगितली का? नाही. कुणाला सांगितली? अर्जुनाला. कोण अर्जुन? तर संन्यास घ्यायला गेला तर लग्न करून आला, त्याला गीता आहे ना? बरोबर आहे. सत्य प्रतिज्ञ असणाऱ्या युधिष्ठिराला गीता नाही, पण संन्यास घ्यायला गेला तर लग्न करून आला, त्याला गीता. म्हणून तुम्हाला जर गीता ऐकायची असेल, लक्षात आलं का? कुणालाही नाही, मी बोलत नाही, भगवंताची भाषा आहे. भगवान बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये, संन्यासी तुवा होवो निजनी, चोरोनी नेली माझी भगिनी. भगवान बोलतात अर्जुनाला, अर्जुना संन्यासाचं रूप घेऊन आला असन, माझी बहीण पळवून घेऊन गेलास बाबा, तुला गीता. त्याला गीता सांगितलं. अर्जुनाशिवाय दुसरं कोणी नव्हतं असं नाही, पण भगवंताचा अंतरंग अत्यंत प्रेमाचा भक्त. बस, भक्तोसी मे सखा चेती, असं भगवंतानी ज्याच्या बाबतीत बोलावं, अशा एकट्या अर्जुनाला गीता. झालं? आता पुढे चला. हीच गीता जी एकट्या अर्जुनाला भगवंतानी सांगितली, हीच गीता ज्ञानोबरांच्या हातात पडली. हीच गीता ज्ञानोबरांच्या हातात पडली. कुणा एकट्याला सांगितली का जगाकरता सांगितली? ज्ञानोबरांनी एकट्या करता ठेवली नाही महाराज. एकट्या अर्जुनाच्या कल्याणाची तळमळ दाटून आली परमात्मा, पण जगताबद्दलची तळमळ दाटून आली की ज्ञानेश्वरी प्रकट झाली. ब्रह्मानंद लहरी प्रगट केले, ब्रह्मानंद लहरी असले तरी दोघांच्याही अंतःकरणात प्रेमभाव असला तरी प्रेमभावामध्ये फरक आहे. एकाबद्दलचा प्रेमभाव, म्हणून ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी प्रकट केली. एकट्याबद्दलची भाषा नाही महाराज. ज्ञानोबराय बोलतात, अरे ही ज्ञानेश्वरी एका करता नाही आहे, मग कुणा करता? येण्याची अबाल सुबोधे, ओवियेचे निप्रबंधे, ब्रह्मरस सुस्वादे, अक्षरे गुंथिली. 13वा अध्याय काढा. ज्ञानोबराय पुन्हा प्रतिज्ञा करतात, तैसा वाग्विलास विस्तारू, गीतार्थीसी विश्वभरू, आनंदाचे अवारू, मांडू जगा. जगाबद्दलची भाषा, एकट्याबद्दलची भाषा बोलत नाहीत. म्हणून हेच दुसरं उदाहरण. भगवंतानी एकट्या उद्धवाला एकादश स्कंदामध्ये उपदेश केला, तोच एकादश स्कंद नाथ महाराजांच्या हातात पडला, जगाकरता त्यांनी उघडा करून दिला. म्हणून एकाबद्दलचा प्रेमभाव आणि जगताबद्दलचा प्रेमभाव, ह्या दोन प्रेमभावाबद्दल या परमात्म्याला, परमात्मा आणि संत या दोन रूपामध्ये प्रकट व्हावं लागतं. आणि याचं महत्वाचं जर काही कारण असेल तर प्रेमभाव हे कारण आहे, जे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव.
आपणची देव होय गुरु. प्रेमभाव हे कारण तुकोबारायांनी सांगितलं. पण नुसता प्रेमभाव शब्द जर तुकोबारायांनी वापरला असता तर मला फार कीर्तन करावं लागलं नसतं. त्या प्रेमभावाला जोडून अजून एक शब्द तुकोबारायांनी वापरला, ज्याच्यामुळे प्रेमभाव या शब्दाची व्याप्ती तुकोबारायांनी सिद्ध करून दिली. प्रेमभाव शब्दाचं महत्त्व तुकोबाराय सिद्ध करून देतात. अजून एक शब्द तुकोबारायांनी त्या इथं वापरला, तो वापरला नसता तर प्रेमभावाला काही किंमत राहिली नसती. तो शब्द कोणता शब्द? माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. पुढं बस तिथंच थांबा. आपणची. प्रेमभावाला जोडून आलेला आपणची हा शब्द प्रेमभावाची व्याप्ती सिद्ध करणार आहे. विस्तार करत नाही पण सिद्ध करून देतो. फार विस्तार करत नाही. आपणची हा शब्द तुकोबारायांनी वापरला. कारण का? कारण जिथं खरा प्रेमभाव असतो तिथं सगळं आपणची करावं असं वाटत असतं. साधं उदाहरण. नवरा कामावर गेला, मुलं शाळेत गेली, लहान मूल घरात पाळण्यात झोपलेलं आहे, आई स्वयंपाक करते आणि स्वयंपाक करताना हात पिठानं भरलेले असताना अचानक पाळण्यातलं मूल उठलं आणि रडायला लागलं. रडण्याचा आवाज कानावर पडल्याबरोबर आई रस्त्यावरून जाणाऱ्या बाईला म्हणते का, बघ ग माझ्या मुलाला काय झालं, उठलं का बघ. दुसऱ्या कुणाला सांगते का? नंदेला सांगते का? जावेला सांगते का? नवऱ्याला सांगते का? मुलांना सांगते का? ती कुणालाही सांगत नाही. मुलाच्या रडण्याचा आवाज कानावर पडल्याबरोबर आपणची तिथं जाते का? कारण खरा प्रेमभाव तिथं राहतो म्हणून. खरा प्रेमभाव जिथं खरा प्रेमभाव आहे तिथं सगळं आपणची. म्हणून या प्रेमभावाची व्याप्ती तुकोबारायांनी वाढवली. कशी वाढवली? मी अभंग आपल्याला सरळ सोडवून देतो. ती व्याप्ती जर आपल्याला कळायची असेल, त्या प्रेमभावाचं व्यापक रूप आपल्याला जर बघायचं असेल तर अभंगातल्या प्रत्येक क्रियापदाला आपणची शब्द जोडला पाहिजे. मी सोडवून देतो अभंग आपल्याला. पढिये देह भाव पुरवी वासना. पढिये देह भाव वासना आपणची पुरवी. अंतिते आपणापाशी आपणची न्यावे. मागे पुढे सांभाळीत आपणची उभा राहे. आलिया आघात आपणची निवारावे. योगक्षेम त्यांचे जडभारी आपणची जाणे. आणि करी धरोनिया आपणची वाट दावी. म्हणून तो प्रेमभाव महत्वाचा. विठ्ठला विठ्ठल. आणि तुकोबाराय म्हणतात, याच्यावर जर तुमचा विश्वास नसेल तर तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी विचारोनी. पण आपणची. दुसऱ्याला सांगू नका तेवढं बघून मला सांग म्हणून. पहावे पुराणी विचारोनी. आपणची पुराणी विचारोनी पहावे, तरच हा प्रेमभाव आपल्याला कळतो. नाहीतर प्रेमभाव कळत नाही. महाराज तुकोबारायांनी केलेलं चिंतन आहे. अधिक विस्तार त्याचा करत नाही. मी आपल्याला वेळ फार मर्यादित आहे माझ्या हातामध्ये. या मर्यादित वेळेमध्ये सबंध अभंगाचं चिंतन माझ्या मर्यादित वेळेत आणि बुद्धीनं दोन्ही मला करता मी सबंध एक चरण सुद्धा पूर्ण सोडवू शकणार नाही. पण साकल्यानं विचार सांगतो. सगळाच विचार मला सांगायचा नाही, फार विस्तारही करायचा नाही, मला फार बोलायचं नाही. अभंगाचा पहिला शब्द कोणता? अभंगातला पहिला शब्द माझ्या. बस तेवढंच मला आता बोलायचं. मर्यादित वेळेमध्ये मी एवढंच बोलू शकतो. माझ्या एवढाच आता माझ्या कीर्तनाचा विषय. ह्याच्या पुढे जास्त बोलायचं नाही. माझ्या हा शब्द तुकोबारायांनी वापरला, तेवढंच बोलतो, जास्त नाही. या अभंगामध्ये तुकोबारायांनी माझं कुणाला म्हणावं याचं दिग्दर्शन केलेलं आहे. का? कारण असं आहे महाराज, मानवी जीवनामध्ये जेवढी केवढी दुःख माणसाला प्राप्त होतात, ऐका बारकाईनं ऐका, मानवी जीवनामध्ये जेवढी केवढी दुःख माणसाला प्राप्त होतात त्याच्यातली बहुतांश दुःख माझं कुणाला म्हणावं हे न कळल्यामुळे माणसाला भोगावी लागतात. विठ्ठला विठ्ठला. आम्ही माझं कुणाला म्हणतो याच्यावर आपल्या जीवनाचा आनंद अवलंबून आहे.
आपल्या जीवनातलं सुख अवलंबून आहे. आम्ही उठ सूट ज्याला त्याला माझं माझं म्हणतो, याचा परिणाम विनाकारण आम्हाला दुःख भोगावं लागतं. माझी भाषा नाही आहे, मी बोलत नाही, तुकोबारायांची भाषा. मुक्त होता परी बळे झाला घेऊनिया छंद माझे माझे, घेऊनिया छंद माझे माझे. होता रे बळे झाला मुक्त होता परी बळे झाला बद्ध, होता रे बळे होता परी बळे झाला तुकोबाराय बोलतात, मुक्त होता परी बळेबद्ध झाला. कशामुळं? घेऊनिया छंद माझे माझे. नको त्या ठिकाणी आपला प्रेमभाव अडकून पडतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. अन्वय लावताना थोडा बदलून लावतो. आपणची देव होय, आपणची गुरु होय, ऐसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. तुकोबाराय बोलतात नाही का, माझं 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 नको त्या ठिकाणी, म्हणून आपल्याला माझं कुणाला म्हणायचं याचं दिग्दर्शन या अभंगामध्ये तुकोबारायांनी केलंय. वेळेच्या मर्यादेत बसवतो. माझं कुणाला म्हणावं हे आम्हाला जर कळायचं असेल तर थोडा व्याकरणाचा विचार करा. मला कल्पना आहे ही वेळ व्याकरणाची नाही, 100% कल्पना आहे मला. 11:15 वाजलेत, ही वेळ व्याकरणाची नाही, शिकरणाची असू शकते. पण तरी थोडं ऐका माझं, थोडं ऐका. शाळेत शिकलोय आपण, थोडं आठवा. थोडं व्याकरण आहे. माझं कुणाला, माझं ही षष्ठी विभक्ती आहे. षष्ठी. घर कुणाचं आहे? माझं आहे. शेत कुणाचं? माझं. गाडी कुणाची? माझी. पत्नी कुणाची? माझी. मुलं कुणाची? माझी. वडील कुणाचे? माझे. माझं. माझं. मीच आहे असं कोणी म्हणत नाही. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आठवतात का शाळेत? कुणाला माहिती काय होतं ते? गेलं झालं एवढं खरंय. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय चा, ची, चे, चे, च्या, ची हे शब्द जिथं लागतात, हे अक्षर जिथं लागतात. आता अमक्याचं आहे, तमक्याचं आहे, रामरावचं आहे, रामरावच्या गाडीत आम्ही बसून गेलो, हे च्या, च हे शब्द लागले षष्ठी विभक्ती. चा, ची, चे, च्या, ची ही एक वचन आणि अनेक वचन. मराठीमध्ये 2च वचन आहेत, संस्कृतामध्ये एक वचन, द्विवचन आणि बहुवचन अशी 3 वचन आहेत. सोडून द्या तो विचार, आता मला तो सांगायचा नाही. पण षष्ठी विभक्ती आहे. मीच आहे असं कोणी म्हणत नाही. घर कुणाचं आहे? मीच आहे असं नाही. माझं. माझं ही षष्ठी विभक्ती आहे. आणि विभक्ती प्रत्ययाचा नियम असा आहे की विभक्ती प्रत्यय ज्या पदाला विभक्ती लागते त्या पदाचा अर्थ करायचा असेल तर ज्या पदाला विभक्ती लागते त्या पदाच्या प्रथमेवरून त्याचा अर्थ सिद्ध करावा लागतो, असा नियम आहे. मला माहिती आहे, काही कळलं नाही, 100% मला माहिती आहे, काही कळलं नाही, पण मी उदाहरणाने सिद्ध करणार, उदाहरणानं बोलणार. ज्या पदाला विभक्ती लागते त्या पदाचा अर्थ त्या पदाच्या प्रथमेवरून सिद्ध करावा लागतो, असा व्याकरणाचा नियम. म्हणजे काय? माझं ही जर षष्ठी असेल तर याची प्रथमा काय होईल? मी. प्रथम पुरुषी एकवचनी पद काय होईल? मी. याचा सरळ अर्थ असा, माझं कोण आहे हे कळायचं असेल तर पहिल्यांदा मी कोण आहे हे कळणं आवश्यक आहे. विठ्ठला विठ्ठला मी जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत माझं कोण आहे हे मला कधीच कळणं शक्य नाही. मी कळायला पाहिजे. मी कोण आहे याच्यावरून माझं कोण हे ठरत जातं.
मी आपल्याला किती उदाहरणं सांगू. मी जर पती असेल तर पत्नी माझी, मी जर भाऊ असेल तर बहीण माझी, बरोबर. मी जर मुलगा असेल तर वडील माझे, मी जर बाप असेल तर मुलगा माझा मुलगी माझी, मी जर पत्नी असेल तर पती माझा, मी जर शिक्षक असेल तर विद्यार्थी माझा, मी जर गायक असेल तर स्वर माझा, मी जर वादक असेल तर ताल माझा, मी जर प्रवचनकार असेल तर श्रोता माझा, मी जर कीर्तनकार असेल तर पाकिट माझं. बरोबर आहे का? का बोलतो मी आपल्याला? मी कोण आहे हे कळल्याशिवाय माझं कोण हे आपल्याला कळत नसतं. तुकोबाराय आपल्याला माझं कुणाला म्हणावं हे सांगतात. याच्यातून मी या प्रथम पुरुषी एकवचनी पदाचा आपल्याला विचार करता आला पाहिजे. मला जर मीच कळत नाही तर माझं कोण आहे हे कसं कळेल? मी माणूस आहे हे कळलं म्हणजे सगळं कळलं का? मी पुढे बोलतो त्याबद्दल थोडा वेळा. परंतु मुद्दा असा आहे की तुकोबाराय म्हणतात माझं कोण हे कळण्याकरता मी कोण हे कळणं जर आवश्यक असेल तर माझा विठोबा असं तुकोबाराय जर म्हणत असतील तर इथं माझा काय म्हणायचं कारण आहे? मग मी कोण इथं या अभंगात कुठे? मीची जाणीव करून द्या तर विठोबा माझा का हे तुम्हाला सांगता येईल. पण मी कोण या अभंगात सांगितलं नाही. या अभंगाची रचनाच फार विलक्षण आहे. काय झालंय, हा अभंग रोज हरिपाठात म्हणल्यामुळं या अभंगाच्या अर्थाकडे आपलं लक्षच गेलं नाही. पसायदानाचं तसंच झालं. रोज म्हणल्यामुळं पसायदान म्हणजे काय? काही नाही, पारायण झाल्यावर ज्ञानेश्वरीला वस्त्र गुंडाळेपर्यंत काहीतरी म्हणावं लागतं ते पसायदान. एवढाच आहे आमच्या दृष्टीने. असं नाहीये महाराज, असं नाही. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती मलये भिल्ल पुरंदरी चंदन तरुकाष्टम इंधनम कुरुत. संस्कृतात जाऊ द्या, विस्तार करत नाही. अभंग परिचयाचा आहे त्यामुळे अर्थाकडे लक्ष जात नाही. अभंगाची रचना फार विलक्षण. शास्त्रीय रचना सांगायची झाली 1-2 वाक्यात सांगतो. पहिल्या चरणामध्ये सिद्धांत आहे, नंतरच्या 3 चरणामध्ये त्या सिद्धांताकरता युक्तिवाद आहेत आणि शेवटच्या चरणामध्ये प्रमाणानं युक्तिवाद सिद्ध केलेत. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणी. पुराणाचं प्रमाण देऊन तुकोबाराय बोलतात. अशी अभंगाची एकूण रचना आहे. तुकोबाराय विठोबा माझा म्हणतात, पण माझं कुणाला म्हणावं हे कधी कळतं? ज्याला मी कोण आहे हे कळतं त्याला. मी कळाल्याशिवाय माझं कुणी कळत नाही. मग विठोबा माझा मी कोण आहे हे सांगा ना. नंतरच्या 3 चरणामध्ये तुकोबारायांनी मी कोण याची जाणीव आपल्याला करून दे. मी सरळ अभंग सोडवून देतो, विस्तार करायला वेळ नाही मला. सरळ अभंग सोडून देतो. पढिये देह भाव पुरवी वासना. ज्याला स्वतःच्या वासना पूर्ण करता येत नाहीत असा अतृप्त मी आहे. अंती ते आपणापाशी न्यावे. ज्याला स्वस्वरूपापर्यंत पोचता येत नाही तो अज्ञानी मी आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारावे. ज्याला स्वतःचं रक्षण स्वसामर्थ्यानं करता येत नाही असा दुर्बळ मी आहे. योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी. ज्याला स्वतःचा योगक्षेम सांभाळता येत नाही असा दुर्बल मी आहे. आणि वाट दावी करी धरून या. ज्याला हाताला धरून रस्त्याला लावावं लागतं असा रस्ता चुकलेला अज्ञानी मी आहे. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. आणि असा मी असल्यामुळं विठोबा माझा आहे. मी कोण आहे याची जाणीव करून घ्या. मी कोण आहे? अनाथ अपराधी पतित अनाथ अपराधी पतित आगळा. अपराधी पतित आगळा. अनाथ अपराधी पतित आगळा. हरी पाया वेगळा का करू. हरी पाया वेगळा का करू. अनाथ तुम्ही द्यावी पांडुरंगा. अनाथ तुम्ही द्यावी पांडुरंगा. पाया वेगळा करू. हरी पाया वेगळा नका करू. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. तुकोबाराय बोलतात अनाथ अपराधी पतित आगळा असा मी आहे. मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद. कितीतरी प्रमाण पतित पतित परिमी त्रिवाचा पतित. तुकोबाराय बोलतात मी कोण याच्यावरून जर कोण माझं हे ठरत असेल तर
तर मी असा अनाथ अपराधी, म्हणून विठोबा माझा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. किंवा माझी सांगा काकुळती, तुकोबाराय बोलतात. म्हणून या अभंगामध्ये तुकोबारायने विठोबा माझा म्हणायचा असेल तर मी कोण याचं चिंतन केलं. अजून एक विचार याच्यातला सांगतो आणि उत्तरार्धाकडे प्रवृत्त होतो. फार विस्तार नाही, थोडा विचार करा. माझं ही षष्ठी विभक्ती आहे. षष्ठी विभक्ती जी असते ना, प्रत्येक विभक्तीला काही कारक असतात व्याकरणामध्ये. आता कारक म्हणजे काय, जाऊ द्या, ते कशाला त्याचे पिढा राहते. प्रत्येक विभक्ती, नुसतं एवढं वाक्य लक्षात ठेवा, प्रत्येक विभक्तीला काही कारक असतात. म्हणजे प्रत्येक विभक्तीला काही हेतू असतो. षष्ठी विभक्ती ही संबंध दाखवते, संबंध दाखवते. मी जर म्हटलं की हा माझा आहे, तर लगेच माणसं विचारतात तुमचा कोण, मग मला सांगावं लागतं माझा भाऊ. संबंध आला. माझं म्हणलं की संबंध जोडला गेला. षष्ठी विभक्ती संबंध दाखवते. आणि संबंधात दोन प्रकार असतात, एक सामान्य संबंध असतो आणि दुसरा विशेष संबंध असतो. थोडा विचार सांगतो, उदाहरण देतो. सामान्य संबंधाला नेहमी विशेष संबंधाची अपेक्षा असते, तरच सामान्य संबंध स्वतःचं अस्तित्व सिद्ध करू शकतो. व्याकरणाचे नियम ऐकून ठेवा फक्त. सामान्य संबंधाला विशेष संबंधाची नेहमी अपेक्षा. मी उदाहरण सांगतो आपल्याला. कल्पना करा की आपण घरी झोपलेला आहात, रात्रीचे 2 वाजलेले आणि रात्री 2 वाजता आपला दरवाजा वाजला. खट 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 खट, कडी कोणीतरी वाजवली. कडी वाजवल्याबरोबर आपण आवाज आल्याबरोबर लगेच उठतो आणि दार उघडतो का? नाही. आपण आतून विचारतो. काय विचारतो? कोण आहे? कोण आहे म्हणल्यानंतर बाहेरचा माणूस म्हणतो मी आहे. मी आहे म्हणल्यानंतर दार उघडता का? कारण मी आहे कोणी म्हणू शकतं ना, कोणी म्हणू शकतं. बायको म्हणू शकते मी आहे, मित्र म्हणू शकतो मी आहे, मुलगा म्हणू शकतो मी आहे, मेहुणा म्हणू शकतो मी आहे, सासरा म्हणू शकतो मी आहे, मुलगी म्हणू शकते मी आहे. नाही, चोर म्हणू शकतो मी आहे, दरोडेखोर म्हणू शकतो मी आहे. कोणी मी आहे कोणी म्हणू शकतं. मग मी आहे म्हणल्यावर दरवाजा उघडता का? उघडत नाही. मग कोण आहे? मी आहे. मी आहे म्हणल्यावर तुम्ही अजून एक प्रश्न आतून विचारता. काय विचारता? मी कोण? मग तो म्हणतो मी तुमचा मेवणा. मग किती झोपेत असल्यावर उघडावं लागतं. त्याला इलाज नातं कसं आहे, त्याला काय करणार, त्याला इलाज नाही. हिंदी भाषेत एक म्हण आहे, सारी दुनिया एक तरफ जोरू का भाई एक तरफ, हिंदी भाषेत म्हणतात बरं का. उघडावं लागतं. म्हणजे हा जो संबंध आहे ना, मी आहे हा सामान्य संबंध आहे, पण मी मेहुणा आहे या विशेष संबंधाची सामान्य संबंधाला अपेक्षा असते नेहमी. हे लक्षात ठेवा. सामान्य संबंधाला नेहमी विशेष संबंधाची अपेक्षा आहे आणि त्या विशेष संबंधाच्या आधारानेच सामान्य संबंध जगत असतो. काय झालं, काय होतं, कार्तिक वारीमध्ये वाळवंटात कीर्तन होतात आमची. वारीचे दिवस वाळवंटात कार्तिक वारीमध्ये खूप कीर्तन होतात. आम्ही जातो, कीर्तन करतो. ही गर्दी वाळवंटात. आता वारीच असते, सगळ्यांच्याच कीर्तनाला गर्दी असते, आमच्याही कीर्तनाला असते. लोक खूप लांबपर्यंत गर्दी, लोक मनापासून कीर्तन ऐकतात. त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण कीर्तन झालं की पाया पडायची काय मरमर असते मला अजून कळलं नाही. कशा करता हे करतात हे अजून मला त्याचा शोध लागला नाही. आमच्यासारख्याच्या पाया पडून तुम्हाला काय मिळायचं? मोक्ष मिळेल. आम्हालाच मिळालं नाही, तुम्हाला काय मिळेल? माणसासारखा माणूस आहे मी, तुमच्यासारखाच माणूस आहे. काय वेगळं काय इथं तिसरा डोळा दिसतोय मला? आहे काही पाया पडावा असं काही आहे? काही नाही. तुमच्यासारखा माणसासारखा माणूस फेटा बांधतो, कंबर बांधतो, कीर्तन करतो. माझं काम आहे, माझी परंपरा आहे, मला सांगितलं गेलंय, मी करतोय. काय वेगळं केलं मी तुमच्यापेक्षा? वेगळं काय? काय तुम्हाला पाया पडाय? मी स्थानं सांगतो ना. जा ना आळंदीला, पाया पडायचंय ना तुम्हाला. जा ना देऊला, जा पैठणला, जा तेरला. नाही जाता आलं जा पंढरपूरला. नाही जाता आलं ज्ञानेश्वरी घरात आहे, पाया पडायचं ठिकाण आहे होते. गाथा घरात आहे, पाया डोकं ठेवायचं स्थान आहे ते. त्याच्यावर आमच्यासारख्याच्या पाया पडून काय मिळायचं? पण लोक पाया पडतात. बरं पडेनात का? मला काही त्याच्याबद्दल म्हणायचं नाही. ज्याच्या त्याची श्रद्धा असते, ज्याचा त्याचा भाव असतो, मला काही म्हणायचं नाही. लोक 2 तास ऐकतात, पाया पडतात, पाया पडून सांगतात महाराज 2 तास तुमचं ऐकलं, डोक्यात ठेवलं, तुमचं तुम्हाला, आम्ही चाललो. पाया पडायची गडबड
कशा करता पाया पडत? काही काही लोकांना चालणाऱ्या त्या कीर्तनकाराच्या पायात हात घालून त्याला तोंडावर पाडल्याशिवाय समाधानच मिळत नाही. काय आहे मला कळत नाही. तो बिचारा कीर्तनाच्या गडबडीत चाललेला असतो, त्याच्या मध्ये हात घालतात, तो एकदा तोंडावर उलटून पडला, मग यांना वाटतं आत्ता वारी झाली. बस 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 बस, धन्य धन्य झालो बाबा, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पाऊल, बस धन्य झालो, वारी आत्ता झाली. काय मिळतं मला सांगा बरं. पडेनात का? मी पुन्हा सांगतो, मला कुणाच्या श्रद्धेचा भावनेचा अपमान करायचा नाही, पण एवढ्या गर्दीमध्ये माणसं पाया पडतात, तेवढ्या गर्दीत उठून उभं राहतात आणि विचारतात, महाराज ओळखलं काय? आता कसं ओळखायचं मला सांगा. एवढ्या गर्दीमध्ये कसं ओळखायचं? महाराज रोज फिरतो आम्ही, रोज 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 फिरणं, सकाळ संध्याकाळ चालू आहे. हे झालं की ते झालं की ते, रोज नवीन देवळात, रोज नवीन चेहरे, रोज नवीन गावं आम्हाला जावं लागतं, रोज नवीन चेहरे असतात, रोज नवीन गाव असतं, रोज नवीन देवता असते, रोज नवीन मंदिर असतं. अभंग जरी एकच असला तरी गावं वेगवेगळीच असतात, असतंच ना असं. रोज वेगळे चेहरे, कुठवर सांगायचं तू कोण म्हणून? वर तेवढ्या गर्दीत तो विचारतो, महाराज ओळखलं? मग आपणही गर्दीत गडबडीत असतो, आपण ओळखलं जय हरी जय हरी, तो लगेच विचार कोण आहे सांगा बरं. केवढी परीक्षा या महाराजाची, केवढी परीक्षा. एखादं वृत्ती प्रभाकरातलं प्रमेय पटकन सांगा म्हणजे सांगता येईल, कोण आहे सांगा म्हणजे कसं सांगता येईल. बरं, आपणही कधी कधी प्रामाणिकपणानं सांगतो, तो महाराज ओळखलं? आपण सांगतो बाबा कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय तुम्हाला, पण माफ करा मी काही तुम्हाला ओळखलं नाही. आपण प्रामाणिकपणानं सांगून टाकतो की नाही बाबा, चेहरा बघितलाय कुठेतरी, पण मी काही तुम्हाला ओळखलं नाही, माफ करा. एवढं ऐकल्यावर तो लगेच म्हणतो, काय महाराज आमच्या घरी दूध घेऊन जाताना आम्हालाच विसरता. तो त्या महाराजाचं खाल्लेलं पिलेलं सगळं बाहेर काढतो. महाराज माझ्या जीवनामध्ये फार प्रसंग आले असे, याच्यावर फार विचार केला मी, आणि विचार करून काही उत्तर ठरवलं. आजच एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, कीर्तन झालं, एक जण पाया पडून उठून उभा, तो म्हणाला महाराज ओळखलं? म्हटलं वा, न ओळखायला काय झालं? म्हटलं कोण आहे सांगावर? म्हटलं माणूस आहेस. मला असं विचारायचं, एवढा संबंध पुरेसा आहे काय? काहीतरी सांगावं लागेल की नाही, त्याचं गाव कोणतं, आडनाव काय, नाव काय, कुठं भेट झाली होती, पाकिटावरून भांडण झालं का प्रवासावरून झालं, काहीतरी विशेष सांगावं लागेल की नाही. मग जोपर्यंत मी त्याचा विशेष संबंध सांगत नाही, तोपर्यंत तो माणूस आणि मी माणूस या सामान्य संबंधाला काही अर्थ आहे का मला सांगा? काही अर्थ नाही. म्हणून षष्ठी विभक्ती संबंध दाखवते, आणि संबंधामध्ये सामान्य संबंध चालत नाही. अरे माझ्या विठोबाचा तुम्ही म्हणता, विठोबा काय तुमच्या एकट्याचा काय, जगाचा? ममैवांशो जीवलोके जीवभूतसा, भगवान बोलतात मी तर सगळं जग माझा अंश आहे, म्हणजे मी सगळ्या जगाचा झालो काय तुमच्या एकट्याचा आहे? काहीतरी विशेष सांगावं लागेल की नाही. विठोबा माझा, अरे माझा म्हणल्यानंतर कोण? मग सांगावं लागतं त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च स, काहीतरी विशेष सांग. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि विठ्ठल बाप माय चुलता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, काहीतरी विशेष संबंध सांगा. नुसतं विठोबा माझा एवढं म्हणून चालत नाही, सामान्य संबंध आहे. मग विशेष काय? नंतरच्या 3 चरणामध्ये तुकोबारायांनी त्याचा विशेष सांगितलं. कोण विठोबा माझा? मी अभंग सोडवून देतो आणि संपवतो. कोण माझा विठोबा? तुकोबाराय म्हणतात, पढिये देह भाव पुरवी वासना, जो माझ्या वासना पूर्ण करतो असा पूर्ण काम असणारा विठोबा माझा. अंतिते आपणापाशी न्यावे, अंततो गत्वा स्वस्वरूपामध्ये सामावून घेतो असा व्यापक विठोबा माझा. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवारावे, माझ्या मागे पुढे उभं राहून माझं रक्षण करतो असा रक्षण करता विठोबा माझा.
जो माझा योगक्षेम चालवतो असा प्रेमळ विठोबा माझा, आणि वाट दावी करी धरून या आणि हाताला धरून रस्त्याला लावतो असा मार्गदर्शक विठोबा माझा. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. पढिये देह भाव पूर्वी वासना अंती आपण पाशी न्यावे विठोबा रघुमाई. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणापाशी न्यावे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये एक महत्त्वाचा सिद्धांत सांगतात. परमात्माच भगवत रूपानं आणि तोच परमात्मा संतांच्या रूपानं प्रकट होत असतो. त्याची संगती कशी लावायची याचा थोडासा विचार आपण केला. दुसरा विचार आपण पाहिला की या अभंगातला पहिला जो शब्द आहे माझ्या, या शब्दातून तुकोबारायने माझं कोणाला म्हणावं याचं दिग्दर्शन आपल्याला केलेलं आहे. आणि त्या माझा या पदाच्या संबंधानं थोडासा व्याकरणाच्या अनुषंगानं या अभंगाचा अर्थ लावण्याचा आपण प्रयत्न केला. थोडासा विचार आपल्याला या संबंधात सांगायचा आहे, तेवढा सांगतो आणि विचार माझा संपवतो. तुकोबाराय म्हणतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. आपणची देव होय, आपणची गुरु होय, असं तुकोबारायांचं चिंतन आहे ना. मग या चिंतनाचा विचार जर केला, संपूर्ण अभंगाचा विचार केला, तर एका अंगाने आपण पहा या अभंगातल्या उरलेल्या चारही चरणाचे पूर्वार्ध आपणची देव होय हे सिद्ध करणार आहे, आणि या 4 चरणाचे उत्तरार्ध आपणची गुरु होय हे सिद्ध करणार आहेत. थोडक्यात सोडवून देतो. काय आहे? पढिये देहभाव पुरवी वासना. वासना पुरवणारा कोण आहे? देवच वासना पुरवतो. संत ते काम करत नाहीत, देव वासना पुरवतो. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना. कुणी पुरवावी वासना? देवा पुरवावी वासना. देव वासना पुरवतो. म्हणून पढिये देहभाव पुरवी वासना आपणची देव होय. अंती ते आपणापाशी स्वस्वरूपापर्यंत नेणारे हे मात्र सद्गुरू असतात. मागे पुढे उभा राहे सांभाळीत देवाचं काम, आलिया आघात निवारावे संतांचं काम. त्यानंतर योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी. योगक्षेम देणारा कोण? अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम वहाम्यहम. योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, देवाचं काम. आणि वाटदावी करी धरून या, हाताला धरून रस्त्याला लावण्याचं काम हे मात्र संतांचं असतं. परमात्मा हाताला धरून लावत नाही, परमात्मा रस्ता दाखवतो. काय आहे? जगतामध्ये वाट निर्माण करणारा एक वर्ग आहे, त्यानंतर वाट दाखवणारा एक दुसरा वर्ग आहे, त्यानंतर वाटेचं दिग्दर्शन लांबून करणारा हा तिसरा वर्ग आहे, आणि वाट लावणारा असा चौथा वर्ग. बरं का, जगामध्ये 4 पद्धतीचे लोक आहेत, पण परमात्मा हा त्याच्यात नाही. परमात्मा लांबून वाट दाखवतो. संत महात्मे मात्र हाताला धरून आपल्याला घेऊन जातात. परमात्मा लांबून या वाटेने जा, मी माझ्या मनाचं प्रमाण देत नाही. 9वा अध्याय काढा ज्ञानेश्वरीचा, शेवटच्या श्लोकाच्या जवळ या आणि ज्ञानोबाराय काय बोलतात ते तिथं ऐका. ज्ञानोबाराय बोलतात ऐका. ज्ञानोबारायांनी गोड चिंतन या शेवटच्या श्लोकाच्या आधी 9व्या अध्यायाच्या शेवटी आपल्याला केलेलं दिसून येतं. ज्ञानोबाराय बोलतात बाळबळिया वाढे भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले अंतुलियेकडे ते ग्लानीची नाही. दरदरू साप गिळजता आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिभा. ऐसा कवणे प्राणिया लोभा वाढविती तृष्णा. आहा कटकटा ये वोखटे मृत्युलोकीचे उफराटे. येथ अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू तरी झडझडोनी वहिला निघ. ये भक्तीची वाटे लाग. तुझं तू बघ बाबा, या वाटेला तुझं तू लाग. परिणाम काय? जिया पावसी अव्यंग निजधाम माझे, माझे अव्यंग निजधाम पावसी. तू शेवटी माझ्याजवळच येशील, पण या रस्त्यानं तू चालत जा. भगवान म्हणतात तुझं तू चालत जा. तुकाराम महाराज म्हणतात तुमचं तुम्ही चालत जाऊ नका, मी येतो ना तुमच्या बरोबर. स्वल्प वाटे स्वल्प वाटे नाम घेऊ
खाली जा असं म्हणत नाही. तो तुकोबाराय आपले हात आपल्या हातात घेतात आणि सांगतात, स्वल्प वाटे चला चला, मी तुमच्या बरोबर आहे, चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद. तुकोबाराय आपल्याला सांगतात, तुम्ही आम्ही मिळून जाऊ. परमात्मा आणि संत यांच्यामध्ये हा भेद आहे. म्हणून तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं की परमात्मा आणि संत जरी स्वरूपानं एक असले तरी वेगळ्या रूपानं प्रकट होतात. आणि त्यात म्हणून माझं कुणाला म्हणायचं, तुकोबारायांच्या या भाषेत बोलायचं झालं तर, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. म्हणजे माझं म्हणणं फक्त दोघांच्याच बाबतीत, एकतर देवाला माझं म्हणावं नाहीतर संतांना माझं म्हणावं, तिसरं कोणीही माझं नसतं. हे लक्षात घ्या. माझी भाषा नाही, ज्ञानोबाराय बोलतात. ज्ञानोबारायांनी सांगितलं, अरे कोण आपलंय सांगा ना, कोण आपला? माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र स्वजनसखे हेतो सुखाची मांडणी. एकला आम्ही दुःख भोगी कुंभपाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचून. कोण माझं आहे सांगा ना. कोणी माझं नसतं महाराज, कोणी आपलं नसतं, कोणी नाही. बायको फक्त उंबरठ्यापर्यंत येऊन निरोप देते, नातेवाईक स्मशानापर्यंत येतात, मुलं चिते जवळ येतात, देह चिते वर येतो, तिथून माझ्याबरोबर येणारं कर्म ते पुढचा जन्म देऊन निवृत्त होतं. माझं कोण आहे सांगा ना, माझं कोण आहे? कोणी आपलं नसतं. हे भ्रम आहेत आपले, हे माझे ते माझे. माझ्यावर प्रेम करतात घरातले लोक, भ्रमात राहू नका. मी जाहीर सूचना, मी खरं, मला क्षमा करा पण मी सत्य खरं सांगतो आपल्याला. घरातून आपल्याला जे प्रेम मिळतं ना, ते खरं प्रेम नाही महाराज, प्रेमाचं रूप घेतलेला स्वार्थ आहे. माझी भाषा नाही, नाथ महाराज बोलतात, जवत्या धनाची झाली तुटी, स्त्री वसवसोनी लागे पाठी, आता ना वडती तुमच्या गोष्टी, रागे उठती फडफडोनी. भागवत वाचा आपण. नाथ महाराज, मला कुणाला नावं ठेवायचे नाहीत, कुणाच्या संबंधावरही बोलायचं नाही, पण कुठेतरी डोळे उघडून माझेपणाचं निश्चित आलंबन कोणतं याचा विचार माणसाने केला पाहिजे. जगात दोघेच बायको जास्तीत जास्त उंबरठ्याजवळ येते, त्याच्या पुढे येत नाही. बायको उंबरठ्यापर्यंतच काय येते तुम्हाला ठाऊक आहे का? मी सांगतो. म्हणजे मला एकाने सांगितलं, मला अनुभव नाही, मला एकाने सांगितलं म्हणून सांगतो. काय झालं, एक मनुष्य गेला, बायकोला वाईट वाटलं, रडायला लागली. दुःख होणं स्वाभाविक आहे, तिच्या कुंकाचा प्रश्न आहे, दुःख होणं स्वाभाविक आहे, रडायला लागली. झालं, पण किती रडलं तरी शेवटी उत्तर क्रिया करावी लागते का नाही? झालं, त्याला स्नान वगैरे घातलं, काय सोवळं नेसवायचं नेसवलं. घरातून बाहेर आणताना काय उचलणाऱ्याचा अंदाज चुकला, काय झालं देव जाणं. घरातून बाहेर आणताना दरवाजाची जी चौकट असते की नाही लाकडी, ती खटकन त्याच्या कपाळाला लागली. कुणाच्या? जो मेला होता त्याच्या. खटकन कपाळाला लागली. उठून बसला ना, उठून बसला. तर गेला नसेल, काही झालं असेल, डॉक्टरनी जाहीर केलं, तोही माणूसच आहे, होते कधी कधी चूक. काय झालं असेल, नसेल मेला पण गेल्यासारखा वाटला असेल, केलं जाहीर, पण तो खटकन लागलं, उठून बसला. उठून बसल्यानंतर आता काय सगळ्यांना आनंद झाला. लोक काय, आम्ही एवढं तयारी केली आणि वाया गेले ना, असे कसे, असं थोडंच म्हणतील. लोकांनी साखर वाटली गावामध्ये, वर्तमानपत्रामध्ये बातम्या, हे झालं, मेलेला उठला, मेलेला उठला, सगळं गाव बघायला आलं. अशी 7-8 वर्ष गेली आणि पुन्हा गेला. पुन्हा गेल्यानंतर पुन्हा रडारड झाली, पुन्हा नातेवाईक जमले, पुन्हा नवीन कपडे, ते मागचे ठेवले नव्हते, नवीन पुन्हा आणले, नवीन कपडे आणले, सगळं झालं, स्नान वगैरे घातलं. त्याला उचलून बाहेर आणताना बायको उंबरठ्याजवळ येऊन म्हणली, इथं सांभाळ, इथं सांभाळून बाहेर काढा. पुन्हा खटकन लागलं, उठून बसलं, आणि माझ्या नशिबाला पुन्हा 8 वर्ष सांभाळा. हे सांगायला बायको उंबरठ्याजवळ येते, असं म्हणतात. देव जाणे, खरं खोटं देव जाणे, असं म्हणतात. मी का बोलतो आपल्याला, माझं कोण सांगा ना, माझं कोण? या जगतामध्ये माझे दोघच आहेत महाराज, एक तर परमात्मा माझा आहे, नाहीतर ज्ञानोबाराय तुकोबाराय माझे आहेत. संपलं. माझं कुणाला म्हणावं विचारा ना तुम्ही नाथ महाराजांना, कुणाला माझं म्हणलंय त्यांना? कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा,
म्हणायला तयार नाहीत. ज्ञानोबा माझा, जनाबाई कुणालाही माझं म्हणायला तयार नाहीत ना महाराज. विवेक सागरा किंवा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञान आहे, दुसऱ्याला माझं म्हणायला जनाबाई तयार नाहीत. नाथ महाराज तयार नाही कुणालाही माझं म्हणू नये. त्याचा विचार पुष्कळ आहे. अहो असं आहे महाराज, माझेपणाचा संबंध कुणाशी जोडावा याचा थोडा शास्त्रीय विचार करा आपण. संबंधाचा विचार केला तर 3 प्रकारचे संबंध असतात. काही मानलेले, काही निर्मिलेले आणि काही असलेले. याला आता परमार्थाच्या भाषेत जर बोलायचं झालं तर मानलेल्या संबंधाला प्रातिभासिक म्हणतात, निर्मिलेल्या संबंधाला व्यावहारिक म्हणतात आणि असलेल्या संबंधाला पारमार्थिक म्हणतात. विस्तार करत नाही त्याचा. काही संबंध नुसतेच मानलेले. हा माझा मानलेला भाऊ, ही माझी मानलेली मावशी, हा माझा मानलेला अमुक अमुक. मानलेला भाऊ आहे तर अर्धी प्रॉपर्टी त्याच्या नावावर कर. होते काय? असं होत नाही. हे उगीच मानलेलं काही नाही. या मान्यामध्ये हा संबंध सिद्धही होत नाही, सत्य नित्यही टिकत नाही. थोडा मानलेला तेवढ्या पुरतं. मानलेलं कुठपर्यंत राहतो मानलेलं. एका माणसाची आई गेली, रडला. गल्लीतल्या बायका जमाला, अरे गेली आता काय करावं, माझी आई गेली हो, छत्र गेलं. म्हाताऱ्या बायका म्हणाल्या, अरे आम्ही आहोत ना, आम्हाला आई म्हणून बघ, आम्ही तुझ्या आईसारख्या. बरं वाटलं. थोड्या दिवसानं बहीण गेली, पुन्हा रडला. पुन्हा गल्लीतल्या काही बायका, आता मी दूध कुणाला लावून घेऊ, अमुक करू तमुक करू. पुन्हा झालं. त्या अरे आम्ही आहोत, आम्ही तुला राखी बांधू, आम्ही भाऊ विजयराव. थोड्या दिवसानं बायको गेली. आता हे सांगूच काय कीर्तन आहे? मानलेल्या संबंधाला काही अर्थ असतो का मला सांगा. हा संबंध सिद्धही होत नाही आणि हा संबंध नित्य टिकतही नाही. म्हणून तिथं माझे पण नाही. जो संबंध निर्मिलेला असतो तो सिद्ध झाला तरी नित्य नसतो. हा माझा सख्खा भाऊ असं मी जेव्हा परिचय करून देतो, मागच्या जन्मी हाच सख्खा होता काय? पुढच्या जन्मी हाच सख्खा राहील, लिहून देता काय मला? तो कोणत्या जन्माला जाईल, मी कोणत्या जन्माला जाईल, कुणाला माहिती कोण कुठं जाईल ते. हा संबंध सिद्ध झाला तरी नित्यत्वानं टिकत नाही. पण आम्ही कोणत्याही जन्माला जाऊ, परमात्म्याचा आपला संबंध तोच आहे. ममैवांशो जीवलोके जीव कोणतेही संबंध. आणि म्हणून जिथं माझेपण आहे तिथं फक्त परमात्मा आणि संत या दोघांच्याच बाबतीत ते माझेपण राहतं. इतरांना माझं म्हणायचं कारण नाही. फक्त एक धोक्याची सूचना देतो, संपवतो. आता कीर्तन झालं. कीर्तनात मी सांगितलं की संत आणि परमात्मा, पांडुरंग आणि ज्ञानोबाराय तुकोबाराय सोडले तर कुणालाही माझं म्हणायचं नाही. कीर्तन संपल्यावर घरी गेल्यावर बायकोला म्हणू नका. महाराजांनी सांगितलंय तू माझी नाहीस, हो बाहेर म्हणून. धोक्याची सूचना. कारण का? कारण तिनेही कीर्तन ऐकलेलं असतं आणि तीही हे म्हणू शकते की आता फक्त ज्ञानोबाराय तुकोबाराय माझ्यात, व्हा बाहेर. हे होऊ नये याच्याकरता याचा अर्थ असा नाही की कुणाला माझं म्हणायचं नाही, याचा अर्थ संबंध विच्छेद करायचा असा अर्थ नाही. आपण जबाबदारी स्वीकारली ती आपल्याला पार पाडावी लागेल. माझेपणाचा संबंध याचा अर्थ आत्मत्व भावना परमात्मा आणि संत या दोघांच्याच ठिकाणी ठेवायची, हा त्याचा सरळ अर्थ आहे. आणि त्या दृष्टीनं संत आणि परमात्म्याच्या ठिकाणी आपली आत्मत्व भावना ठेवून आपला सगळा श्रद्धाभाव त्यांच्या चरणी समर्पित केला तरच आमच्या जीवनामध्ये आम्हाला समाधान प्राप्त होऊ शकतं. आणि परमात्मा आणि संतांच्या चरणी आपला श्रद्धाभाव समर्पित करता यावा याच्याकरता नित्य ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, गाथा वाचला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, रामकृष्ण हरी भजन केलं पाहिजे, तरच हे शक्य होतं, नाहीतर शक्य होत नाही. म्हणून सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून प्रार्थना करतो, विनंती करतो. रोज 10 ओव्या ज्ञानोबारायांचे, 5 अभंग तुकोबारायांचे नित्य नियमाने वाचत चला. फार वेळ लागत नाही, 15 मिनिट, फार वेळ नाही. उरलेले 23 तास 45 मिनिटं तुमचेच. फक्त 15 मिनिटं. सकाळी नाही जमलं, दुपारी नाही, संध्याकाळी नाही, रात्री घरी आल्यावर, झोपण्याच्या पूर्वी अंथरुणावर बसून झोपून, पण 10 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचा, 5 अभंग तुकोबारायांचे वाचा. महाराज आपल्याला तारणारं यांच्याशिवाय दुसरं कोणी नाही, हे लक्षात घ्या. कोणी नाही. आपलं कल्याण करतील तर ज्ञानेश्वरी आणि गाथाच करतील. पृथ्वीच्या पाठीवर दुसरं कोणीही आपल्या कल्याणाची जबाबदारी घेत नाही, हे कृपा करून लक्षात ठेवा. कृपा करा. कृपा करून सर्वांच्या चरणावर डोकं ठेवून विनंती करतो, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. याच्याशिवाय आपलं काही खरं नाही. आपण माणूस म्हणून घ्यायच्या योग्यतेचे राहणार नाही. तुकोबारायांचा अभंग आहे, विठ्ठल नाही जये देशी, नाटाचे अभंग. विठ्ठल नाही जये देशी,
स्मशानभूमी ते पर्यसी आहे ना. तसं मी थोडं वेगळं बोलतो. गाथा ज्ञानेश्वरी नाही जय देशी स्मशानभूमी. अरे ज्याच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी नाही गाथा नाही ना, ते घर नाही स्मशान आहे. माणसं नाही भूत राहतात भूत. लक्षात ठेवा, घरामध्ये ज्ञानेश्वरी असली पाहिजे, गाथा असला पाहिजे. थोडं वाचत चला. 2च अभंग, 2च. अहो महाराष्ट्रात जन्माला यायचं आणि तुकोबारायांचे अभंग पाठ नसायचे. काय जन्माला येण्यात अर्थ आहे मला सांगा, काय अर्थ? असं चालत नाही महाराज. कधीतरी अंतर्मुख येऊन या गोष्टीचा विचार करा. कशासाठी ज्ञानोबारायांनी एवढी ज्ञानेश्वरी सांगितली? काय तुकोबारायांचं अडलं होतं? काय गंगाराम पंतांचं अडलं होतं की तुकोबारायांचे अभंग त्यांनी लिहून घ्यावे? काय संताजी महाराजांचं अडलं होतं की तुकोबारायांच्या मुखातून निघालेली ही वाग्गंगा त्यांनी कागदावर अक्षर रूपानं लिहावी आणि तुमच्या आमच्या हातात 4,000-4,500 अभंगाच्या रूपानं सोपवावी? काय अडलं होतं? काय अडलं सांगा ना. काय अडलं समर्थांचं त्या घळीत बसून दासबोध लिहायचं? काय अडलं सांगा ना. काही नाही. फक्त तुमच्या माझ्या कल्याणाचा विचार, दुसरं काहीच नाही. याकरता पुन्हा 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 सर्वांना विनंती करतो. पुन्हा पुन्हा मी आत्ताच बोलून आलो. ज्ञानोबारायांनी कितव्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली? 16व्या. मग ज्ञानोबारायांनी जे 16व्या वर्षी सांगितलं ते वाचायला आम्हाला 61व का लागावं? आम्ही 20व्या वर्षी का वाचू नये? आम्ही 25व्या वर्षी का वाचू? त्यांनी लिहून ठेवलंय, आम्हाला वाचायला काय अडचण? काय अडचण आहे सांग? नुसतं वाचायचं. कळत नाही म्हणूनच वाचायचं. कळत नसलं तरी वाचायचं. वाचत गेलं की ज्ञानोबारायच कृपावंत होऊन आपल्याला समजावून सांगतात. हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. गाथा आम्हाला कळत नाही, कुणाला कळाला? माणसं म्हणतात ज्ञानेश्वरी कळत नाही. इथं कळली कुणाला? कुणाला? ज्ञानोबारायांना जे म्हणायचंय ते ज्ञानोबाराय सोडले तर कुणालाच माहित नाही. आम्ही उगी अंदाज करत राहतो. तुकोबारायांना अभंगात काय म्हणायचंय तुकोबाराय सोडले तर कुणाला कळतं? आम्ही कीर्तनामध्ये उगी अनुमान करत राहतो. असं म्हणलंय म्हणजे असं म्हणायचं असावं, असा शब्द वापरलाय म्हणजे असं म्हणायचं असावं. हे सगळे तर्क येतो आणि ज्याचा तर्क बरा वाटतो त्याला विद्वान समजतात. हे दुर्दैव आहे. तुकोबारायांना काय तुकोबारायच जाणे तेच समजावून सांगू शकतात. फक्त श्रद्धाभाव ठेवून गाथा वाचला पाहिजे. म्हणून पुन्हा पुन्हा विशेषतः तरुण मंडळींना माझं नम्र निवेदन आहे, हात जोडून प्रार्थना आहे. हेच वय आहे, बुद्धी आत्ताच आहे. आपण विवेकानंदांची परंपरा सांगतो, लक्षात ठेवा. हेच वय आहे, हीच बुद्धी आहे की आम्हाला ज्ञानेश्वरी समजून घेता येईल. एकदा आयुष्य वाढत गेलं, बुद्धी थकत चालली, इंद्रिय दीन व्हायला लागली, पुन्हा काही करता येत नाही. लक्षात ठेवा, संत वाङ्मयाच्या आधारानं जन्माला आलेल्या विचाराच्या अधिष्ठानावर आपल्या देशाची, आपल्या धर्माची, आपल्या समाजाची सेवा करण्याकरता सर्व तरुणांनी कटिबद्ध झालं पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे. आणि ते एकत्रित येणं हे ज्ञानेश्वरी गाथ्याच्या रूपानं शक्य आहे. हे मला पुन्हा पुन्हा आपल्याला सांगायचं आहे. म्हणून पुन्हा पुन्हा निवेदन आहे, पुन्हा पुन्हा नम्र प्रार्थना आहे. ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. तशी ज्ञानेश्वरी गाथा वाचण्याची सद्बुद्धी, सामर्थ्य ज्ञानोबाराय तुकोबारायांनी तुम्हाला मला द्यावं, याच्यासाठी त्यांच्या चरणी प्रार्थना करू. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली